जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय संकटात, गॅस सिलेंडर मिळणे कठीण। रायगड पर्यटनावर आधारित जिल्हा म्हणून ओळखला जातो। अलिबागसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या घरगुती भोजनांचा आनंद पर्यटक मनमुरादपणे लुटतात। मात्र आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे। जिल्ह्यात कमर्शियल गॅस देणे बंद करण्यात आले आहे। त्यामुळे पर्यटनावर आधारित असलेला व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे। गॅस सिलेंडर न मिळाल्यास हॉटेल बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर येणार आहे। त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांवरही होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने योग्य ती पावले उचलून पर्यटन व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी अनेक व्यावसायिकांकडून केली जात आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबागसह नागाव, रेवदंडा, काशी, श्रीवर्धन, दिव्यागर, दिघी अशा अनेक समुद्रकिनारी पर्यटक मुंबई, पुणेसह अन्य ठिकाणाहून आवर्जून फिरण्यास येतात। वर्षाला 10 लाखहून अधिक पर्यटक भेटी देतात। पर्यटनामुळे हॉटेल, कॉटेज आदी व्यावसायिकांना रोजगाराचे दालन खुले होते। घरगुती जेवणाचा आस्वाद घेण्यावर पर्यटक अधिक भर देतात। पर्यटन वाढीला वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो, परंतु हा पर्यटनावर आधारित असलेला व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। आखाती देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती आहे। या युद्धाचे पडसाद रायगड जिल्ह्यात देखील उमटू लागले आहेत। गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे। 15 दिवसांनी मिळणारे घरगुती सिलेंडर आता 30 दिवसांनी मिळणार आहे। मात्र कमर्शियल गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे। कमर्शियल गॅस सिलेंडर देणे बंद केल्याची माहिती समोर आली आहे। त्याचा परिणाम जिल्ह्यात पर्यटन व्यवसायावर होण्याची भीती निर्माण झाली आहे। पर्यटनावर अवलंबून असणारे हॉटेल, कॉटेज व्यावसायिक मोठ्या संकटात सापडण्याची भीती आहे। परीक्षा संपल्यावर पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यावर मोठी समस्या निर्माण होणार आहे। त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कमर्शियल गॅस सिलेंडर लवकरात लवकर पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।